नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे वडे दाखवणार आहे. कोंबडी वडेमधलं वडे दाखवणार आहे. हे बघा किती सुंदर झालेत वडे. आणि हे वडे करण्यासाठी लागणारं पीठ कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथे मी 2.5 कप तांदूळ घेतलेत. हे तांदूळ धुवून सुकवून घेतलेत मी. छान सुकवून घेतलेत धुवून. पंख्याखाली सुकवायचे. आणि त्याच्यानंतर 2 कप ज्वारी घेतली. ही ज्वारी सुद्धा फडक्यावर पुसून घेतलेली आहे. आणि 1 कप गहू घेतलेत. आणि हे सगळं साहित्य आपण भाजायचं नाहीये, असंच एकत्र करायचे. हे धणे घेतले. धणे मी काय केले, ह्या चमच्यानी 6 चमचे, म्हणजे हा टेबलस्पून आहे. तुमच्याकडे हा स्पून नसेल तर साधा तुमचा पोहे खायचा चमचा घेतला तरी चालेल. 6 टेबलस्पून धणे ह्या कपाच्या मापाने, म्हणजे हा कप पाव कप आहे त्या मापाने पाव कप चणा डाळ घेतली. मी इथे सगळं धान्य ह्या कपाच्या मापाने घेतलेलं आहे. पाव कप उडदाची डाळ घेते. हे बघा, ह्या टेबलस्पूननी 2 टेबलस्पून मेथी घेतली. त्यानंतर बडीशोप घेतली. बडीशोप सुद्धा 2 टेबलस्पून घेतली. आणि हे सगळं साहित्य एकत्र करायचं आणि दळून आणायचं. दळून म्हणजे आपण भाकरीचं पीठ कसं आणतो तसं घेऊन यायचं. हे बघा, मी इथे पीठ दळून आणलेलं आहे. हे बघा किती छान आणलेलं आहे. मी साधारण असं जाडसर पीठ आहे. ते पीठ मी आता भिजवून घेते. असं पीठ पाहिजे. आणि ते पीठ आता मळून घेते मी. त्यासाठी मी इथे 3 कप पीठ घेतलंय. आणि ह्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालते. आणि पीठ थोडं असं पसरून घेऊन त्याच्यावरती मी गरम पाणी घेते. गरम पाण्यामध्येच हे पीठ भिजवायचंय. सुरुवातीला तुम्ही उलटण्याने फिरवून घ्या, कारण हात भाजण्याची शक्यता असते. आणि असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचंय. पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचंय, जास्त पातळ नाही, कारण आपल्याला हे थोड्या वेळ मुरायला ठेवायचंय ना पीठ, त्याच्यामुळे घट्ट मळून घ्यायचंय पीठ. आता इथे हाताने पीठ मळायला घेते मी. जरा इथे पाणी थोडं जास्त पडलं पटकन, म्हणून मी अर्धा कप पीठ पुन्हा घालून घेते त्यामध्ये. आणि आता छान असं पीठ मळून घेते त्याचं. हे बघा, इकडे पीठ मळून झालेलं आहे. केवढं घट्ट आहे बघा पीठ. आणि आता ते झाकून मुरायला ठेवून देणार आहे मी. आणि इथे कढईत मी काळ्या वाटाण्याची आमटी करायला अर्धा चमचा हळद, 3 चमचे लाल मिरची पावडर आणि हे वाटण मी त्यामध्ये घातलंय. हे वाटण म्हणजे कांदा खोबरं भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर घालून छान असं वाटून घ्यायचं. म्हणजे सुरमई फ्रायला, सुरमईच्या रश्श्याला जे वाटण होतं तेच वाटण मी इथे वापरलंय. आणि आता इथे काळे वाटाणे शिजायला ठेवले होते आणि ते शिजलेले. हे बघा, इकडे वाटाणे छान शिजलेले. आणि वाटाणे शिजायला ठेवताना मी चिमूटभर सोडा घातला होता त्यामध्ये. त्यातले 3 ते 4 चमचे मी वाटाणे काढून ठेवते. वाटण छान असं परतवून घेते. आणि मी काय केलं, हे वाटाणे जे काढले होते ना वाटीतले, ते मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेतलेत, म्हणजे एकत्र मिळून आले पाहिजेत. आणि आता उरलेले वाटाणे त्या फोडणीमध्ये घालून घेते आणि छान असं परतवून घेते. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये पाणी ओतून घेते. आणि पाणी आत्ताच मी जास्त ओतून घेते. आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी एकदाच ओतून घ्यायचंय. इथे जवळजवळ 2 ग्लास तरी मला पाणी लागले. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. मीठ घालून ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये 2 टीस्पून किचन किंग मसाला घालते. किचन किंग मसाला घालून सुद्धा जरा ढवळून घेते. त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला घालते. आणि त्यामध्ये मी 2 ते 3 कोकम घालून घेते. कोकम घालून सुद्धा ढवळून घेते. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक 5 ते 10 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते. आणि 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघते. हे बघा किती सुंदर झालाय रस्सा, मस्त झालाय. आणि आता हा रस्सा मी बाजूला ठेवून देते झाकून ठेवून. आणि वडे करायला घेते. हे बघा, इथे मी ते भिजवलेलं पीठ झाकून ठेवलं होतं, ते आता बघते कसं झालंय ते. हे बघा, छान मुरलंय, हाताला जाणवतंय पीठ मस्त मुरलंय ते. आणि आता काय करायचंय, पाणी थोडं थोडं टाकून ते मळून घेते मी. कारण आपण घट्ट मळलंय त्याच्यामुळे ते कोरडं पडल्यासारखं झालंय, म्हणून पाणी घालून छान मळून घेते.
जास्त पातळ नाही करायचं, साधारण आपण चपातीचं पीठ जसं ठेवतो ना तसंच करून घ्यायचे. आणि आता त्याचे मी गोळे करून घेते. तुम्हाला जसे वड्यांचा आकार जसा हवा असेल तसे गोळे करून घ्यायचे. हे बघा इकडे गोळे करून झालेले आहेत. मी आता इथे बटर पेपर घेतलाय. तुम्ही बटर पेपरऐवजी केळीचं पान वापरू शकता किंवा पॉलिथिन बॅग्सचा वापरू शकता. आणि आता त्याच्यावरती मी तेल घालून घेते. बटर पेपरला पूर्ण तेल लावून घेते, पिठाचा गोळा त्याला चिकटू नये म्हणून. आणि आता मी ते वडे थापायला घेते. छान असे व्यवस्थित गोळा करून घ्यायचा, त्याला चीर पडली नाही पाहिजे. आणि जास्त जाडसर नाही, जास्त पातळ नाही. जास्त पातळ केले वडे तर ते फुगत नाहीत, चिवट होतात वडे. हे बघा मी अजून एक हा करून दाखवते वडा. आणि अशाच प्रकारे मी ह्या आधी काळ्या वाटाण्याचा रस्सा आणि इन्स्टंट वडेची रेसिपी अपलोड केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे बघा अशा प्रकारे इथे सगळे वडे करून झालेले आहेत. आणि आता इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं, ते तापलं का बघते, छोटासा गोळा टाकून घेते. हे बघा कसे त्याला बुडबुडे आलेले आहेत, म्हणजे हे तेल खूप सुंदर तापलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी तो गोळा काढून घेते आणि त्यामध्ये वडे टाकून घेते. वडे सांभाळून टाकायचं, हातावर तेल उडतं नाही. हा बघा वड्याला रंग यायला लागलाय. आता वडा कसा टम्म फुगेल बघा, मस्त फुगणार आहे वडा. वाव, किती सुंदर झालाय बघा वडा. आणि वडा तळताना मेथीचा आणि बडीशेपचा जो सुगंध येतोय ना, खूप सुंदर येतोय. मस्त वाटतात हे वडे. असेच सुद्धा खायला छान वाटतात. ह्याच्यात जर अजून तुम्ही तिखट वगैरे मसाला घातला तर तुम्ही चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि हे वडे सुद्धा तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. आणि अशा प्रकारे हे बघा ते वडे तळून झालेले, किती बघा सुंदर झालेत वडे. आणि आता हे वडे मी काळ्या वाटाण्याच्या आमटीबरोबर सर्व करते. आणि हे वडे तुम्ही कुठल्याही वाटणाच्या आमटीबरोबर खाऊ शकता. हे बघा इथे काळ्या वाटाण्याची आमटी आणि मी वडे सर्व करते. मग आवडली की नाही काळ्या वाटाण्याची आमटी आणि मालवणी वड्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.